पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळे आजार डोकेवर काढायला लागतात। आपली रोगप्रतिकारक शक्ती जर उत्तम असेल तर मात्र हे आजार आपल्या आसपासही फिरकत नाहीत। त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राखणे अत्यंत आवश्यक असतं। पाहुयात रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आपल्या आहार पद्धतीत कोणता बदल करावा। नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी, महेश क्लिनिक जालना येथून। दर सीझन बदलला की बरेच जण सारखे आजारी पडतात। तर आज आपण बघूया हा जो आजारपण आहे हा आपण कसा टाळू शकतो। यासाठी आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असते। तर ही कशी वाढवता येईल? ही काही एका दिवसात वाढवता येणारी गोष्ट नाही आहे। त्यासाठी आपल्याला रोज काहीतरी करावं लागेल। काहीतरी खाण्यातल्या गोष्टी आणि आपले लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतील। तर खाण्यामध्ये आपण विटॅमिन्स आणि काहीतरी न्यूट्रिएंट्स जर आपण ॲड केले तर निश्चितच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते। यात सर्वात आधी येतं विटॅमिन सी। यात येईल की सिट्रस फ्रूट्स किंवा सिमला मिरची, हे जे काही सिट्रस फ्रूट्स आहेत जसे की संत्र आहे, मोसंबी आहे, हे जर आपण खाण्यात आले, तसेच आवळा आहे, ह्यामुळे पण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते। विटॅमिन सी हे खूप चांगले अँटीऑक्सिडंट आहे। तसेच हे विटॅमिन सी WBCs म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स हे वाढवतं। व्हाईट ब्लड सेल्स हे आपल्या शरीरातली आर्मी आहे। त्यामुळे विटॅमिन सी हे निश्चितच आपल्या जेवणात रोज यायला हवे। दुसरं विटॅमिन आहे विटॅमिन ई। विटॅमिन ई हे पण खूप चांगली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कार्यरत करतं। जसं की अक्रोड आहे, बदाम आहे, यात विटॅमिन ई खूप चांगले आहे। तसेच विटॅमिन डी। विटॅमिन डी म्हणजे आपण सूर्यप्रकाशात साधारणतः 10 ते 15 मिनिट जे कोवळं ऊन असतं त्यात बसलं तरीही आपली विटॅमिन डीची आपल्या शरीरात जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत होईल। तसेच प्रोटीन हे आपण डाळीमधून, अंड्यांमधून, तसेच काही नॉनव्हेज जसे की चिकनमधून आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। परंतु डाळीचे प्रमाण हे आपण घट्ट वरण हे पण आपण रोज आहारात घ्यायला पाहिजे। प्रोटीनमुळे निश्चितच रोगप्रतिकार शक्ती आपली वाढेल। तसेच ग्रीन टीमध्ये ECGB हे एक घटक असते, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती खूप चांगल्या प्रकारे वाढते। तर ग्रीन टी ही आपण रोज घ्यायला हवी। असं म्हणतात की आपलं हे जे काही आतडं आहे हे एक छोटं ब्रेन आहे। त्यामुळे आपलं आतडं खुश तर आपली रोगप्रतिकार शक्ती ही खूप खूप चांगली होऊ शकते। यासाठी आपण रोजच्या जीवनात प्रोबायोटिक्स जसे की दही आहे, हे रोज ताजं लावलेलं दही आपण ॲड केलं तर आपले प्रोबायोटिक्स चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतात आणि आपल्या आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहू शकतं आणि त्या प्रमाणात आपली इम्युनिटी ही खूप चांगली होऊ शकते। तसेच झिंक आहे, सेलेनियम आहे, विटॅमिन ई आहे, विटॅमिन डी आहे, विटॅमिन सी आहे, प्रोटीन आहे, ह्याचे खूप चांगल्या प्रमाणात आपल्या जेवणात आपण जर समावेश केला तर रोगप्रतिकार शक्ती वाढेल। तसेच रोज आपण व्यायाम करायचा आहे, व्यवस्थित पाणी प्यायचं आहे, जंक फूड अव्हॉइड करायचं आहे, साखर बंद करायची आहे। हे काही जीवनशैलीतले बदल जर आपण अंगीकारले तर निश्चितच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते। तज्ज्ञांनी सुचवलेले बदल आपल्या जीवनशैलीमध्ये अंगीकारल्यास निश्चितच आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहू शकेल। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।